नमस्कार मैत्रिणो, आजची रेसिपी आहे डुबुक वड्याची भाजी करणार आहे। त्यासोबत बाजरीची भाकरी, कांदा, लिंबू एकदम खायला छान करणार आहे। चला मग ग्रेव्हीसाठी एक मोठा कांदा चिरून घेतलाय पातळ पातळ आणि थोडंसं तेल टाकून छान भाजून घेऊया। काळ्या मसाल्याची करायची मग त्यामुळे थोडासा कांदा छान भाजून घ्यायचा। बघा छान भाजला गेला आहे। तेजपान पण टाकलं एक छोटंसं मी त्यामध्ये आणि खोबरं भाजून घेऊया। खोबरं पण छान भाजून घ्यायचं आणि थोडीशी खसखस घ्यायची। खसखसीमुळे भाजी पण चविष्ट लागते आणि थंडीच्या दिवसात खसखस खाल्ली असते। चल जास्त भाजून नाही घ्यायची, गवळ गवळ भाजून घेऊया छान। थोडासा लसूण आणि 2-3 हिरव्या मिरच्या पण घेतल्यात मी। थोडंसं तेल टाकून त्या पण परतून घेऊया। चला ग्रेव्ही काढून घेऊया। अगोदर खोबरं काढून घेतलंय मी, नंतर कांदा, मिरची, लसूण टाकून मिक्सरला ग्रेव्ही करायची आपल्याला बारीकशी। आणि थोडासा त्यामध्ये आपण हे टाकणार, धना पावडर टाकणार आहे मी। थोडंसं धने भाजले नाहीत आपण। आणि थोडासा गरम मसाला पण घेतलाय आणि थोडासा कांदा लसूण मसाला घेतलेला आहे। मिक्सरला बारीक छान करून घ्यायचं। फोडणीसाठी तेल घालूया। तेल गरम झालं की ग्रेव्ही टाकून घेऊया। काळ्या मसाल्याची असल्यामुळे त्याला जिरे मोहरीची काही गरज नाही आहे आपल्याला। बघा छान ग्रेव्ही तेलात परतून घ्यायची आहे। मसाले घालूया। हळद टाकली थोडीशी किंचित, धना पावडर ग्रेव्हीत पण टाकल्यामुळे आपल्याला याच्यामध्ये थोडंच टाकायचं आहे। आणि छोट्या चमच्याने गरम मसाला, कांदा लसूण मसाला टाकलाय मी आणि थोडंसं लाल तिखट टाकलेलं आहे। पूर्ण मसाले ग्रेव्ही छान शिजून घ्यायचं आहे आपल्याला तेल सुटेपर्यंत। ग्रेव्ही छान शिजावं म्हणून थोडंसं आपल्याला पाणी घालायचं आहे। थोडंसं पाणी टाकले मी अगोदर। थोडंसं मीठ घालणार आहे मी। ग्रेव्ही पटकन शिजल्या पण जाते छान। मग 5-10 मिनिटासाठी ताट झाकूया तेल सुटेपर्यंत। तोपर्यंत डुबुक वड्याची तयारी करूया। 1 वाटी बेसन पीठ घेतलं छोट्या वाटीनं आणि थोडंसं मीठ घालूया चवीनुसार। हळद घालूया आणि लाल तिखट। थोडंसं घट्ट भिजून घ्यायचं, जास्त पातळ नाही करायचं। पातळ केल्यामुळं आपले डुबुक वडे असे छान गोल आकाराचे येणार नाहीत आणि जास्त घट्ट पण नाही करायचं। घट्ट केल्यामुळं असं निब्बर होता। बघा छान ग्रेव्ही शिजलेली आहे, तेल सुटलेलं आहे वरती छान मस्त। चला पातळ करून घेऊया। गरम पाणी घालणार आहे भाजीत मी। बघा छान, तुम्हाला पातळ दाटसर करायची पातळ करायची तुमच्या ह्याने करू शकता। चला उकळी आलेली छान, त्यात छोटे छोटे आकाराचे डुबुक वडे सोडून घेणार आहे। उकळीतच सोडायचे, ते छान शिजले जातात, पटकन मोकळी पण होतात, चिटकणार नाही। बघा छान 5 मिनिटं शिजून घेऊया छान। त्यामध्ये ताट तयार करूया तोपर्यंत आपल्या इकडे। त्यासोबत लिंबू, कांदा आणि बाजरीची भाकरी असल्यामुळे छान लागते खायला भाजी ही। बघा छान मस्त गरम गरम काळ्या मसाल्याची आणि इकडे बाजरीची भाकरी घेतलेली आहे। आजचा बेत एकदम मस्त झालेला आहे।
नक्की करून बघा. कमेंटमध्ये सांगा कशी झाली आहे. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.